न्यायाधीश साहेबांनी आज जे निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन मेन्शन केलेली आहे की धनंजय मुंडे करुणा मुंडेचे जे नाता होता ते लग्नाचाही नाता होता आणि त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांच्या खूप खूप मनापासून चरणामध्ये वंदन करून मी त्यांचा आभार मानते क्योंकि आज हे विजय फक्त माझी नसून आज प्रत्येक त्या महिलाची आहे भारताची ज्यांनी स्वतःच्या अस्तित्व लपवून 27 वर्ष मुलाबाळांना दिले आणि त्यांचं अस्तित्व निर्माण केला आणि 27 वर्ष नंतर आज माझी सारखी महिलाला 2 मुलाबाळांच्या सोबत रोडवरती सोडण्यात आला, कोर्टामध्ये घसीटली मेरको त्याच्यासाठी आज याच्यामध्ये फक्त इतकाही नाही, जे आमच्या पुढे डोमेस्टिक व्हायलन्स आहे त्याच्यामध्ये खूप बघण्यासारखी गोष्ट राहील क्योंकि 2008 मध्ये ज्या वेळे माझी बहिणीचे बलात्कार झालेला आहे, जे गोष्ट माझ्या समोर आली होती की माझ्या नवऱ्याने माझी बहिणीचा बलात्कार केलेला आहे, त्यावेळे मी स्वतः विष प्राशन केला होता। 5 दिवस मी इंदोरचे CHL हॉस्पिटलमध्ये मी भरती राहिली होती। त्यानंतर 15 दिवस नंतर माझी आईवरती इतका प्रेशर आणला होता हे गुंड गँग लोकांनी की त्यांना विष प्राशन करावं लागले, त्याच्यामध्ये त्यांचे आत्महत्या झाली। आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे माझे मुलाबाळांना उचलून गेले 2021 मध्ये मंत्री झाल्यानंतर माझ्यासोबत 2 वेळे जेलमध्ये टाकण्यात आला मला। आज गाडीमध्ये मला फोडली माझी। आज 2 कोडीचे गुंडे वाल्मिक कराड सारखे गुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली कलेक्टर ऑफिसचे केबिन मध्ये। ते खूप मोठी गोष्ट आहे। हे सगळं जे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये मी टाकलेलं आहे ते सगळे बघण्यासारखी गोष्ट आहे, जे आपल्याला पुढे मिळेल की न्यायाधीश याच्यावरती 100% न्याय करतील अशी माझी खात्री आहे।